सत्य असेल तेच दिसेल. खुनाच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी विकास कैलास वजाळे वय वर्ष 31 राहणार परिते तालुका माडा हा देशी बनावटीची बंदूक विक्रीसाठी अकलूज टेंभुर्णी रोडवरील संगम तालुका माळशिरस येथील पतंगे मटन हॉटेलमध्ये येणार असल्याची खबर मिळाली. अकलूज पोलिसांनी त्याला सापळा लावून पकडले. त्याच्याकडील तपासात सोलापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात अवैध बंदुका विकणारी साखळीच पोलिसांनी अवघ्या 5 दिवसात शोधून काढली. यात 17 बंदुका व 47 गोळ्या हस्तगत करत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. अकलूज पोलीस ठाण्याकडील हवालदार श्रीराम पोरे यांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी विकास वंजाळे याला कारसह MH45 AE 7002 पकडले. सांगली जिल्ह्यातील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला विकासनंच विनापरवाना बंदूक विकली होती. त्यांना अटक केल्यावर त्याच्याकडील बंदूक मिरज सांगली येथील माजी सैनिक वसाहतीतील राहुल सतीश माने यानं दिल्याचं समोर आले. पोलिसांना त्याच्याकडे तब्बल 6 बंदुका सापडल्या. याशिवाय राहुलनं शनी भारत बनसोडे राहणार अकोले खुर्द तालुका माढा, महादेव बाळासाहेब कोरके राहणार कोरके वस्ती करकंब तालुका पंढरपूर, प्रदीप पांडुरंग माने राहणार चिकमहूत तालुका सांगोला, विजय सदाशिव किरणगी राहणार शिवनूर तालुका अटणी कर्नाटक आणि सुमित नाना लवटे राहणार भुईटे वस्ती सांगोला यांनाही बंदुका विकल्या होत्या. पोलिसांनी या सर्वांना अटक केली. यातील मुख्य आरोपी संशयित राहुल माने यास मध्य प्रदेशातील अनिल पंचलाल मेहता याच्याकडून विनापरवाना बंदूक आणत होता. पोलीस अधीक्षकांचं विशेष पथक अकलूज पोलिसांनी मेहताला धुळे इथून अटक केली. त्याच्याकडेही 4 बंदुका सापडल्या. या कारवाईत पोलिसांनी 8 लाखांच्या कारसह 10 लाखांच्या रुपयांचा 17 बंदुका व 47,000ची 47 जिवंत काडतुसं जप्त केली आहे. संशयितांना न्यायालयाने 21 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.